मी फादर फ्रान्सिस कोरिया, गिरीज येथील संत फ्रान्सिस झेवियर चर्च येथून हा नाताळचा संदेश आपल्यापर्यंत आणत आहे। मित्र हो, हा नाताळचा संदेश जे चर्च संत फ्रान्सिस झेवियर ह्याला वाहिलेला आहे, त्याला समर्पित केलेला आहे। ज्या चर्चचा आश्रयदाता तो आहे, त्या चर्चमधून हा संदेश आपल्याकडे येत आहे हे सांगण्यास मला अत्यंत आनंद होतो। आणि यंदाचं वर्ष हे संत फ्रान्सिस झेवियरच्या जीवनाशी अगदी जुळलेला आहे आणि म्हणून हा संदेश येथून येतो आहे। हा योगायोग म्हणावा किंवा हा दैवी योग म्हणावा, ईशनियोजित असावं असं मला वाटतं। ज्याला आपण ख्रिस्त जयंती म्हणतो, तो नाताळचा सण अगदी उंबरठ्यावर येऊन ठेपला आहे। त्याला सर्वत्र नाताळ म्हटलं जातं। नाताळ हा शब्द लॅटिन भाषेतील नातालिस ह्या शब्दावरून येतो। वेगवेगळ्या भाषांमध्ये तो शब्द वापरला जातो। बऱ्याच वेळेला आपल्याकडे सर्वसाधारण व्यक्ती नाताळचा सण या नावाने आपण त्याला ओळखतो। हा नातालिस हा शब्द जरी लॅटिन भाषेत असला तरी तो मराठीमध्ये नाताळ या 3 अक्षरी शब्दामध्ये आपण वापरत असतो। त्या 3 अक्षरातलं नाळ पहिलं आणि शेवटचं अक्षर जर आपण घेतलं तर नाळ हा शब्द येतो। दुसरं आणि तिसरं अक्षर घेतलं तर ताळ हा शब्द येतो। यंदाचं जे वर्ष आहे त्याची नाळ विशिष्ट गोष्टीशी निगडीत आहे। सर्वसाधारणपणे हा संदेश ज्यांच्या कानावर पडेल त्यातले बरेचसे लोक गोव्याच्या रस्त्यावर असतील। नाताळच्या सणाच्या वेळेला जी रजा मिळते त्या रजेचा उपभोग घेण्यासाठी आणि त्याचा योग्य तो उपयोग करण्यासाठी आपल्याकडची बरीच मंडळी गोव्याला निघालेली आहे। त्यातले काही लोक साऊथ गोव्याला जातील, काही लोक ओल्ड गोव्याला जातील। साऊथ गोव्याला जातील त्यांना दूधसागर बघायला मिळेल। ओल्ड गोव्याला जातील त्याला गोयचो साहेब बघायला मिळेल। दूधसागर आणि गोयचो साहेब हे 2 शब्द आपल्या वाडवडिलापासून नवे पूर्वजापासून आजोबांच्या आजोबापासून आपल्या कानावर पडत आहेत। दूधसागर बघायला बरेच लोक जातात। जो दूधसागर बघायला लोक जातात तिथे दूध आहे का? दूध नाही। सागर आहे का? सागरही नाही। तरी पण आपल्या वाडवडिलापासून आपण त्या पाण्याच्या प्रवाहाला, जो वरून डोंगरावरून खाली येतो, त्या प्रवाहाला दूधसागर असं म्हणतो आणि ते कोणी अमान्य केलेलं नाही। त्याचप्रमाणे गोयचो साहेब जो आता गेली 40 दिवस आपल्या समोर प्रदर्शनासाठी ठेवलेला आहे, दर्शनासाठी ठेवलेला आहे, तो गोयचो साहेब देखील त्याला गोयचो का म्हणतात आणि साहेब का म्हणतात? तो गोयचो आहे का? नाही। तो साहेब आहे का? नाही। तो एक साधासुद्धा धर्मगुरू आहे आणि त्याला वर्षानुवर्ष पिढ्यानपिढ्या लोक गोयचो साहेब असं म्हणत आलेले आहेत। दूधसागर याला दूधसागर का म्हणतात हे आपल्याला माहिती नाही। आपल्याला माहिती आहे तो पाण्याचा प्रवाह आहे, तरी त्याला दूधसागर म्हणतात। फ्रान्सिस झेवियर हा साधासुद्धा धर्मगुरू आहे हे आपल्याला माहिती आहे, तरी पण आपण त्याला गोयचो साहेब म्हणतो। दूधसागर हे नाव त्या दूधसागराने स्वतःला दिलं का? नाही, ते लोकांनी दिलं। ते नाव आपल्या वाडवडिलापासून, आपल्या पूर्वजापासून, आजोबांच्या आजोबापासून चालत आलेला आहे। म्हणून तो जरी पाण्याचा प्रवाह असला तरी आपण त्याला दूधसागर म्हणतो आणि दूधसागर या नावानेच तो प्रवाह ओळखला जातो। त्याचप्रमाणे गोयचो साहेब हे नाव संत फ्रान्सिस झेवियर यांनी स्वतःला दिलं नाही, एखाद्या चर्च अधिकाऱ्याने ते दिलं नाही, चर्चने ते दिलं नाही, तर ते लोकांच्या ओठात आणि पोटात आहे म्हणून ते उफाळून येत आहे। आणि म्हणून प्रत्येक माणूस जो येतो तो दूधसागराला दूधसागर म्हणतो आणि संत फ्रान्सिस झेवियर याला गोयचो साहेब ह्या नावाने उल्लेख करतो। या गोयच्या साहेबाकडे अनेक लोक गेले असताना
आणि चालले असताना आपण आपल्या जुबिली वर्षाच्या अगदी वेशीवर येऊन ठेपलेलो आहोत. आणि म्हणून या वर्षाच्या नाताळला ह्या जुबिली वर्षाची एक किनार आहे, ती किनार आपण विसरून चालणार नाही. 2000 वर्षापूर्वी येशू ख्रिस्त जन्माला आला, त्यावेळेपासून नाताळचा सण साजरा केला जात आहे. त्या जन्माची आठवण म्हणून दर 25 वर्षांनी जुबिली वर्ष साजरं केलं जातं. 2000 वर्षापूर्वी जुबिली वर्ष साजरं केलं गेलं आणि आता 2025 ह्या वर्षी जुबिली वर्ष साजरं केलं जाणार आहे. या जुबिली वर्षामध्ये अत्यानंद आपल्या हृदयामध्ये असावा आणि त्या अत्यानंदाच्या जोरावर आपण दुसऱ्यांना क्षमा भावना द्यावी. ज्यांचे अपराध आपल्या विरुद्ध घडले आहेत त्यांना आपण क्षमा करावी, अशी ह्या जुबिली वर्षाची शिकवण आपल्या कानावर पडणार आहे. ख्रिस्त सभा जी आहे ती जहाजाप्रमाणे आहे. ख्रिस्त सभेला, चर्चला एका जहाजाची उपमा देण्यात आलेली आहे. जहाज ज्याप्रमाणे प्रवाही असतं त्याप्रमाणे ख्रिस्त सभा प्रभावी व्हायची असेल तर ती प्रवाही असली पाहिजे. आणि म्हणून ख्रिस्त सभा प्रवाही आहे म्हणून ती प्रभावी आहे, आणि प्रभावी आहे म्हणून ती अधिकाधिक प्रवाही होत चाललेली आहे. या जुबिली वर्षात 2025 वर्ष ख्रिस्त जयंतीला पूर्ण होत आहेत, ख्रिस्त जन्माला पूर्ण होत आहेत. आणि त्या निमित्ताने आपल्या पोप महोदयांनी एक विशेष संदेश आपल्याला दिलेला आहे. तो संदेश असा आहे की चर्च हे एखाद्या जहाजासारखं जात असताना त्याला अनेक गोष्टीला तोंड द्यावं लागेल. आता आपल्याजवळ हे जे चित्र आहे त्याच्यात लिहिलेलं आहे पिलग्रिम्स ऑफ होप, आशेचे यात्रेकरू. आपण सगळे यात्रेकरू आहोत आणि यात्रेकरू प्रवासात असले पाहिजेत, परंतु हे यात्रेकरू आशेचे असले पाहिजेत. ऑफ होप, आशेचे यात्रेकरू. आणि म्हणून ह्या वर्षी 2025 वर्षाच्या उंबरठ्यावर आपण असताना, जुबिली वर्ष आपण साजरे करताना आपल्याला सांगण्यात आलेलं आहे की आपण आशेचे यात्रेकरू असलं पाहिजे. ज्या संत फ्रान्सिस झेवियरकडे आपण त्याच्या मृतदेहाच्या दर्शनाला जात आहोत, त्याचं दर्शन घेत असताना तो पण एक प्रवाही यात्रेकरू आहे, तो देखील एक प्रवासी आहे. आणि तो प्रवास करून युरोपमधून भारतात आला गोव्याच्या किनाऱ्यावर 1542 साली. 1552 मध्ये तो मरण पावला आणि गेली 470 वर्ष त्याचा देह पाहण्यासाठी लोक उच्चंबळून येत असतात, आनंदाने येत असतात. आणि देवाने जे हे नवल आपल्या पुढे ठेवलेलं आहे त्याबद्दल देवाला धन्यवाद देत असतात आणि संत फ्रान्सिस झेवियर ह्याची थोरवी ते गात असतात. त्याकरता आपले बरेच लोक गोव्याच्या दर्शनाला म्हणजे संत फ्रान्सिस झेवियर ह्याच्या दर्शनाला निघाले आहेत. हा जो गोयचो साहेब आहे, ह्या गोयच्या साहेबाचा आशीर्वाद आपल्या सर्वावर यावा म्हणून ते गेले असले तरी पण स्थल काल परत्वे आपल्या ख्रिस्त सभेमध्ये वेगवेगळ्या प्रकारे हा नाताळचा सण साजरा केला जातो. नाताळचा सण साजरा केला जात असताना नाताळच्या दिवशी येशू ख्रिस्त स्वर्गातून जेव्हा खाली आला, हा दूधसागर जेव्हा डोंगरावरून उडी घेऊन, स्वर्गातून उडी घेऊन ह्या पृथ्वीवर आला, तेव्हा स्वर्गातून देवदूत आले आणि त्यांनी सांगितलं स्वर्गात परमेश्वराला गौरव आणि पृथ्वीवर सज्जनांना शांती. पृथ्वीवर सज्जनांना शांती आणि स्वर्गात परमेश्वराला गौरव. येशूच्या जन्माद्वारे देवाला गौरव दिला गेला पाहिजे आणि तो दिला गेला आहे. जेव्हा त्याने स्वर्गातून या पृथ्वीवर उडी घेतली तेव्हा देवदूताने हा संदेश दिला की स्वर्गात ग्लोरिया इन एक्सचेल्सिस देवो, स्वर्गात परमेश्वराला गौरव आणि पृथ्वीवर सज्जनांना शांती. ही शांती आपल्याला मिळावी म्हणून गेली 2000 वर्ष अनेक लोक प्रयत्न करत आहेत, परंतु कधी कधी ह्या शांतीमध्ये ढवळाढवळ होते. आणि यंदा देखील आपण नाताळकडे आलो असताना आपल्याला दिसून येतं की ज्या ठिकाणी येशूचा जन्म झाला, ज्या बेथलेहम गावामध्ये येशूचा जन्म झाला,
ज्या इस्रायलमध्ये येशूचा जन्म झाला त्या इस्रायलमध्ये देखील अशांती आहे, शांती नाही. काही काळापूर्वी हमास या नावाने ओळखल्या जाणाऱ्या काही लोकांनी यहुदी लोकांवर आक्रमण केलं. ते निमित्त घेऊन यहुदी लोक चिथळले, त्रस्त झाले, रागावले आणि त्यातून एक प्रकारे एक युद्ध सुरू होईल की काय अशी भीती निर्माण होऊ लागली. आणि इस्रायलमधली शांती काहीशा प्रमाणात आता बिघडलेली आहे. अनेक लोक प्रयत्न करत आहेत की नाताळच्या वेळेला तरी शांती तिथे असली पाहिजे आणि म्हणून आपल्या सगळ्यांची प्रार्थना असली पाहिजे की नाताळच्या निमित्ताने इस्रायलमध्ये जिथे अशांती आहे तिथे शांती निर्माण व्हावी. त्याचप्रमाणे रशिया आणि इतर भागामध्ये जिथे अशांती आहे, जिथे युद्ध चालू आहे तिथे देखील शांती असावी म्हणून आपली प्रार्थना असली पाहिजे. ह्या नाताळच्या दिवसात आपण वेगवेगळे उपक्रम करतो. आपण नाताळचे गोठे तयार करतो, क्रिसमस ट्री तयार करतो, क्रिसमसचे गायन घेऊन मुलं गावोगावी जातात, ख्रिस्ताचा संदेश देतात. ह्या सगळ्या गोष्टीच्या मागे क्रिसमसचा तारा असो, क्रिसमसचं गायन असो, क्रिसमस ट्री असो, क्रिसमसचे गोठे असोत, ह्या सगळ्याच्या मागे एकच संदेश आहे की येशूने जो शांतीचा संदेश दिलेला आहे हा शांतीचा संदेश सर्वप्रथम आपल्या अंतःकरणात असला पाहिजे आणि ही शांती आपण दुसऱ्याला दिली पाहिजे. आणि त्याकरता आपली प्रार्थना आणि आपले प्रयत्न हे सदोदित असले पाहिजेत. परंतु विशेष करून ह्या आठवड्यामध्ये, नाताळच्या आठवड्यामध्ये आपण जगामध्ये शांती निर्माण व्हावी म्हणून विशेष प्रार्थना केली पाहिजे आणि प्रयत्नही केले पाहिजेत. जर आपण प्रयत्न केले नाहीत तर आपण नाताळचा सण योग्य प्रकारे साजरा केला असं होणार नाही. यंदा जुबिली वर्षामध्ये आपल्याला पोप महोदयाने सांगितलेलं आहे की आपलं लक्ष जे गोरगरीब आहेत, ज्यांच्या शांती नाही, जे चिरडले जात आहेत, जे पिचले जात आहेत, जे खाली पडलेले आहेत त्या लोकांकडे आपण लक्ष दिलं पाहिजे. आणि ते जर आपण केलं तरच आपण जुबिली वर्ष, जुबिली म्हणजे आनंद, लोकांना आनंद दिला पाहिजे. जे खाली पडलेले आहेत त्यांना उभं राहण्यासाठी आपण त्यांना हात दिला पाहिजे. हा नाताळचा संदेश आहे. आणि जुबिली वर्ष जर 25 वर्षाने येते, त्या दर 25 वर्षाने येणाऱ्या जुबिली वर्षात यंदाच जुबिली वर्ष हे विशेष प्रकारे साजरं व्हावं म्हणून आपण लोकांना दिलदारपणे क्षमा केली पाहिजे. आणि जर आपण दुसऱ्यांना क्षमा केली तर आपण खरोखर नाताळचा सण साजरा केला असं होईल. गोव्याला जाणं महत्वाचं, गोव्यातून संदेश आणणं महत्वाचं, गोवा पाहणं महत्वाचं. परंतु ज्या संदेशाने प्रेरित होऊन संत फ्रान्सिस झेवियर सारखा माणूस हजारो मैल आला, 13 महिने त्याने जहाजाचा प्रवास केला आणि आपल्या गोव्याच्या भूमीवर त्याने पाऊल ठेवलं, त्या सेंट फ्रान्सिस झेवियरकडे आपण जात असताना त्याचा जो संदेश आहे शांतीचा, जो ख्रिस्ताचा शांतीचा संदेश त्याने आणला तो देखील आपण इतरांना दिला पाहिजे. संत फ्रान्सिस झेवियर मिशनरी म्हणून आला, त्याला आईला भेटायची संधी होती परंतु पॅरिस मधून विद्यार्थी दशेतच तो भारतामध्ये आला. डायरेक्टली आपल्या आई वडिलांना न भेटता इकडे तो आला. इकडे ख्रिस्ताचा संदेश देत तो जपानपर्यंत गेला. घरी गेला का तो परत नाही. मिशनरी हे असे असतात, मिशनरी हे घरी जात नाहीत. मिशनरी त्यांनी एकदा त्यांचं गाव सोडलं की जणू काही ते गावाला विसरतात. अशाच प्रकारचा संदेश येऊन संत फ्रान्सिस झेवियर आपल्याकडे आला. मेल्यानंतर देखील त्याची कूड त्याच्या कुटुंबाला किंवा आई वडिलांना पाहायला मिळाली नाही. हा जो शांतीचा संदेश देणारा संत फ्रान्सिस झेवियर आहे त्याची नाळ ह्या नाताळशी जोडलेली आहे. म्हणून यंदा नाताळचा सण साजरा करत असताना आपण संत फ्रान्सिस झेवियर ह्याची अंतदर्शनला जरूर जात आहोत, त्यांचं शरीर पाहायला जात आहोत, त्याच्या अस्थी पाहायला आपण जात आहोत. ह्या वेळेला आपण शांतीचा संदेश जो द्यायचा आहे तो विसरता कामा नये. आणि म्हणून ह्या नाताळच्या निमित्ताने संत फ्रान्सिस झेवियरचं उदाहरण घेऊन, ज्याने आपलं गाव सोडलं, ज्याने आपला देश सोडला आणि परदेशात येऊन
मेल्यानंतर 470 वर्ष झाली आहेत तरी त्याचं शरीर इथे आहे, कारण त्याने त्याचं शरीर तन मन धन हे सारं ख्रिस्ताला वाहिलेलं होतं. त्याकडून आपण योग्य तो संदेश घेऊया, आणि तो संदेश जर आपण घेतला तर नाताळ ही नाताळची नाळ जी आहे ती आपली संत फ्रान्सिस झेवियरशी जोडली जाईल, आणि संत फ्रान्सिस झेवियरशी एकदा नाळ आपली जोडली म्हणजे ती ख्रिस्ताची जोडली जाईल. इथे नांगर दिलेला आहे, हा नांगर स्थिरावलेला आहे. बोट असते, जहाज असतं, त्याला नांगर असतो. तो नांगर जर स्थिरावला गेला तर त्या बोटीला, त्या जहाजाला कोणत्याच प्रकारचा धोका नसतो. संत फ्रान्सिस झेवियर ह्याने देखील आपला नांगर हा ख्रिस्तामध्ये रुतवलेला होता, ख्रिस्त प्रेमामध्ये रुतवलेला होता, आणि म्हणून त्याच्या दृष्टीने नाताळचा सण हा महत्वाचा सण असेल. आपल्या दृष्टीने देखील तो महत्वाचा आणि आयुष्यामध्ये अविस्मरणीय असा सण राहिला पाहिजे. आणि तो जर राहायचा असेल तर आपलं जहाज जे आहे त्याचा नांगर ख्रिस्त प्रेमामध्ये, ख्रिस्त भक्तीमध्ये पुरेपूर रुतलेला असला पाहिजे. आणि तोच संदेश ह्या जुबिली वर्षात देण्याकरता आपल्या पुढे हे चित्र देण्यात आलेलं आहे की ख्रिस्त सभा चर्च हे एका जहाजासारखं आहे. ते प्रभावी आहे कारण ते प्रवाही आहे. स्थल काल परत्वे चर्च बदलत जातं, परंतु चर्चची शिकवण, प्रेमाची शिकवण जी आहे तीच राहते. ख्रिस्ताची प्रेमाची शिकवण जी आहे तीच राहते. नाताळची प्रेमाची शिकवण आहे तीच राहते. एकमेकांना क्षमा करायची जी शिकवण आहे तीच राहते. आणि म्हणून पिलग्रिम्स ऑफ होप, आशेचे यात्रेकरू जर आपण ह्या जुबिली वर्षामध्ये व्हायचं असेल तर आपण हा नाताळचा सण, हा शांतीचा सण पाळला पाहिजे. आणि शांतीचा सण जर पाळायला असेल तर येशू ख्रिस्ताने दुसऱ्यांना क्षमा करण्याकरता आत्मबलिदान केलं. त्याप्रमाणे आपण दुसऱ्यांना जर क्षमा केली तरच आपण जुबिली वर्ष साजरं केलं असं होईल. आणि जे खाली पडलेले आहेत, जे अनेक गोष्टीपासून परावृत्त करण्यात आलेले आहेत, त्यांच्या हृदयामध्ये खरी जुबिली निर्माण होईल. हा नाताळ आणि नवीन वर्षाचा आनंद आपल्या अंतःकरणात सतत राहो. हॅपी क्रिसमस, हॅपी न्यू इयर.